नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून फेसबुक, युट्यूब आणि आणखी सोशल मीडियावरती आपण ऐकत आहोत की एल निनोचा यंदा पावसावरती परिणाम होऊ शकतो. सध्या आपण सर्वांची मान्सूनपूर्व कामं आहेत तर ती एकदम शेवटच्या टप्प्यात आहेत आणि आपण सर्वजण पावसाचीच वाट पाहणार आहोत किंवा पाहत आहोत व आपण सगळ्यांना एकच काळजी लागू नये आणि ती म्हणजे यंदा पाऊस वेळेवर येईल का, तो पेरणी योग्य होईल का आणि सतत ऐकू येणारा एल निनो आहे तरी काय. मित्रांनो, एल निनो ही एक हवामानाशी संबंधित नैसर्गिक घटना आहे. प्रशांत महासागरातील म्हणजे समुद्रातील पाण्याचे तापमान अचानक वाढल्यामुळे जगभरातील हवामानात बदल होतात. भारतामध्ये याचा आपला जो थेट परिणाम आहे तर तो पावसावर दिसून येतो. म्हणजेच एल निनोच्या काळामध्ये भारतामध्ये पाऊस हा कमी पडण्याची शक्यता असते. मित्रांनो, इथे आवर्जून लक्षात ठेवायचंय की एल निनोच्या काळामध्ये ही पाऊस कमी पडण्याची शक्यता असते, तो कमी पडतो असं नाहीये. एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात यंदा आपल्या पावसावरती, पर्जन्यमानावरती होऊ शकतो. काही ठिकाणी कमी पाऊस तर काही ठिकाणी अचानक पाऊस जास्त येण्याची शक्यता आहे, म्हणजे अतिवृष्टी होऊ शकते. म्हणजेच पावसाचं प्रमाण आणि वेळ जी आहे तर ती ठराविक नसणार आहे. याचा परिणाम सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांच्या पेरणीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण काही गोष्टी आहेत ज्या की लक्षात ठेवणे गरजेचं आहे किंवा ते आपण करायला हव्यात. म्हणजेच काय तर पावसाचा अंदाज पाहूनच पेरणी करायला पाहिजे. म्हणजे विशेष म्हणजे आपल्या मराठवाड्यातील शेतकरी जे की पाऊस येण्याच्या अगोदरच पेरण्या करतात, ज्याला की आपण कोरड्या पेरण्या म्हणतो, त्या पेरण्या यंदा थोड्या कमी प्रमाणात करा किंवा थोडासा पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करा. कमी कालावधीत आणि दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची किंवा बिया जी आपण म्हणतो तर त्याची निवड करायची. ही निवड करत असताना आपण आपल्या जवळच्या कृषी केंद्राशी चर्चा करायची किंवा मग आपले जे शेतकरी आहेत ज्यांचा की अनुभव आहे तर तो ऐकून किंवा एकमेकांचा अनुभव शेअर करूनच आपण वाणांची निवड करायची आहे. कृषी विभागाने